श्रीराम जय जय राम। श्रीराम जय राम। श्रीराम जय राम। ओम नमः शिवाय। ओम नमः शिवाय। ओम नमः शिवाय। योग वासिष्ठ दिवस क्रमांक 407। उपशम प्रकरण, उद्दालकाचे आख्यान, सर्ग 55। इतके ऐकल्यावर राम म्हणाला, भगवन, आपण आत्मज्ञानरूपी दिवस उत्पन्न करणारे सूर्य आहात, संशयरूपी तृणाला दग्ध करून टाकणारे अग्नी आहात आणि अज्ञानापासून उत्पन्न होणारा तापत्रयरूपी दाह शांत करणारे जणू चंद्रच आहात. यास्तव मी आपल्याला असे विचारतो की सत्ता सामान्य म्हणजे काय? वसिष्ठ म्हणाले, राघवा, ह्या जगात मिथ्या असलेल्या विषयांचा अत्यंत अभाव आहे अशी निरंतर धारणा करीत गेल्याने चित्त क्षीण होऊन जी स्वतः सिद्ध आणि चित व अचित अशा दोहोंमध्ये अनुस्यूत असणारी सत्ता अवशिष्ट राहते, तिलाच सत्ता सामान्य हे नाव दिले जाते. सर्व वृत्तींमध्ये प्रतिबिंबित होणारे चित्त अखिल दृश्याचा सम्यक ज्ञानाने बाध होऊन जेव्हा चैत्यांश रहित बनते आणि बिंब चैतन्यामध्ये लीन होते, तेव्हा आकाशाप्रमाणे अतिस्वच्छ अशी जी सत्ता शिल्लक राहते, तिला सत्ता सामान्य ही संज्ञा प्राप्त होते. जेव्हा चित्तवृत्तीमध्ये अभिव्यक्त होणारे चैतन्य बाह्य आणि आंतर अशा सर्व दृश्याला बाधित करून आपल्या पारमार्थिक स्वरूपाने वास करू लागते, तेव्हा त्या चित्ताला सत्ता सामान्य ही संज्ञा प्राप्त होते. ज्यावेळी सर्व भूते आपल्या वास्तविक स्वरूपाने प्रकाशित होतात, म्हणजेच चिन्मात्र बनतात, त्यावेळी त्या स्थितीला सत्ता सामान्य हे नाव दिले जाते. दृश्याकडे दृश्य ह्या दृष्टीने न पाहिल्यामुळे जेव्हा दृश्य आपल्या सहज आत्मस्वरूपामध्ये लीन होते, तेव्हा त्या स्थितीला सत्ता सामान्य म्हणतात. सर्व भूतांमध्ये आत्म्याचा भगवत भाव पाहणे ही ज्ञानाच्या सप्तम भूमिकेवर आरूढ झालेली पुरुषाची परमोच्च दृष्टी असून, सदेह व अदेह मुक्तीमधील स्वरूप स्थिती जरी सारखीच असली तरी ती परमदृष्टी हाच त्या दोन्ही स्थितींमधील विशेष आहे. हे निष्पाप रामा, ही दृष्टी ज्ञानाच्या 5व्या भूमिकेवर आरूढ झालेल्या ज्ञानी पुरुषाच्या समाधीमध्ये असते, ही गोष्ट खरी. तथापि ज्ञानाच्या 7व्या भूमिकेवर आरूढ झालेल्या पुरुषाच्या व्युत्थान दशेतही ही स्थिती कायम असते. परंतु केवळ आज्ञ पुरुषाला सम्यक ज्ञानापासून उदित होणारी ही परमोच्च ज्ञानदृष्टी केव्हाही प्राप्त होत नाही. ही दृष्टी जीवनमुक्तांच्या ठिकाणी बांधलेली असून, असले तत्ववेत्ते जीवनमुक्त पुरुष पारदादी सिद्ध रसांप्रमाणे किंवा आकाश मार्गातील वायूप्रमाणे अनासक्त राहून भूतलावर संचार करीत असतात. राघवा, या ज्ञानदृष्टीमध्ये परिणत झालेले आमच्यासारखे पुरुष पृथ्वीवर खुशाल संचार करीत फिरतात आणि नारदादी मुनी आणि ब्रह्मा, विष्णू इत्यादी ईश्वर ऊर्ध्व लोकांमध्ये यथेच्छ विहार करीत असतात. उद्दालक मुनीच्या ठिकाणी हीच दिव्य ज्ञानदृष्टी बांधलेली होती व ह्या सकल भयनाशक दृष्टीचा अवलंब करून तो जगामधील गुहांमध्ये प्रारब्ध क्षय होईपर्यंत वास करीत होता. अशा रीतीने पुष्कळ काळ लोटल्यानंतर आपल्या देहाचा त्याग करून आपण विदेहमुक्त स्थितीमध्ये राहावे असा त्याच्या बुद्धीचा निश्चय झाल्यामुळे त्या गुहेमध्ये पल्लवासनावर बसून आणि पद्मासन घालून त्याने आपले नेत्र अर्धोन्मिलित केले. गुदद्वाराचा निरोध करून त्याने शरीरातील नवद्वारांमधील वायूचा संयम केला आणि शब्द स्पर्शादी वृत्तींना हृदयात आणून त्यांना आपल्या भावनेने परमार्थ रूप बनविले. त्याने प्राणवायूचा निरोध केला, आपली मान सरळ रेषेत धारण केली, जिव्हेचे अग्र कंठात नेले आणि अशा रीतीने ते द्वार बंद करून खेचरी मुद्रा धारण केली. त्यामुळे त्याचे मुख तेजस्वी दिसू लागले. खेचरी मुद्रा केल्यामुळे त्याच्या दातांच्या कवळ्या एकमेकांना चिकटलेल्या नव्हत्या.
त्याचे मन आणि दृष्टी बाहेर नव्हती किंवा आत नव्हती, अधोभागी नव्हती किंवा ऊर्ध्वभागी नव्हती. तसेच विषयांमध्ये आसक्त झालेली किंवा शून्यही बनलेली नव्हती. प्राणादी वायूंचा निरोध केल्यामुळे त्याच्या मनाचे चांचल्य नाहीसे झाले होते आणि त्याचे मुख प्रसन्न दिसत होते. हरि ओम तत्सत, हरि ओम तत्सत, हरि ओम तत्सत.